कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या 100 दिवसांपूर्वी हॉटेल्स, लॉजिंग, अतिथीगृहे, रेस्ट हाऊसेस ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये लॉकडाऊनच्या अंतर्गत बंद करण्यात आली होती। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुनश्च एकदा 8 जुलैपासून या सर्व आस्थापनांना काही शर्ती व अटींच्या आधारावरती सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये थोडाफार का होईना मात्र उत्साह संचारलेला आहे। संपूर्ण अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भाचं वैभव असलेल्या हॉटेल लँडमार्कने सुद्धा आपल्या अतिथींसाठी पुनश्च एकदा नव्या स्वरूपामध्ये प्रवेश केलेला आहे। या संदर्भामध्ये हॉटेल लँडमार्कचे संचालक नितीन कदम यांनी विदर्भ न्यूजला माहिती देताना सांगितले, आज आम्ही जे लॉकडाऊनमध्ये आमचं जे हॉटेल इंडस्ट्री बंद झाली होती आणि लेबरची एवढी वाईट कंडिशन होती। आज 100 दिवसांचा गव्हर्नमेंटने आम्हाला चालू करायची जी परवानगी दिली आम्ही त्यांचं पूर्ण पालन केलं। आज तो बिझनेस आमचा स्टार्ट झाला त्याचा आम्हाला एवढा आनंद होऊन आला की असं वाटतं आपण काहीतरी हे आता बिझनेस कसा आज नाही उद्या वर्षावर लागेलच, एवढा लवकर बिझनेस लाईनवर येणार नाही, हे सत्य परिस्थिती आहे। तरी कसं आहे राज्य हे नाही, डिस्ट्रिक्ट लेवलला एंट्री नाही आहे, त्याच्याने आमचं हॉटेल लाईनचं आमचं जे लॉजिंग आहे आम्ही तयारी के सगळी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे। आता कस्टमर धीरे 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 थोडं हे ह्या आता ह्या जो आहे ह्या संघर्षासोबत आम्हाला ते जगणं आहे। आजची कंडिशन तर आर्थिक कंडिशन फार वाईट आहे। गेल्या अनेक दिवसांपासून साधारणतः 3 ते 4 महिन्यांपासून हा जो लॉकडाऊनचा पिरियड गेला यामध्ये बँकेकडून काढलेले लोन्स, त्याच्या थकलेल्या थकबाकी, इलेक्ट्रिक बिल जे म्हणजे हॉटेल बंद असताना सुद्धा लागू करण्यात आलेले आहे, तर ती पार्श्वभूमी कशी आहे एकंदरीत? गव्हर्नमेंट बिल तर आम्हाला म्हणजे कमी सवलत द्यावं तर माफ तर करणार नाही ना, माफ करतात हे योग्य नाही। कारण आता 3-3, 4-4 लाख बिल आलं आहे मला। आता कुठून हे करणार? बँकेच्या इन्स्टॉलमेंट थांबलेले आहेत, बँकवाले मागे लागतात। आता गव्हर्नमेंटने म्हटलं आज नाही उद्या ते व्याजासहित आपल्याला देण्यात आहे। बँकेचं व्याज म्हणजे 24 घंटे व्याज चालते त्याचं माफ ॲक्च्युली बँकेचं इन्स्टॉलमेंट जे व्याज आम्हाला माफ करायला पाहिजे गव्हर्नमेंटने, हे आमची एक हे आहे। सुमारे 100 दिवसांनंतर 9 जुलैचे सकाळी 11 वाजता हॉटेल लँडमार्कचे संचालक नितीन कदम यांनी आपल्या हॉटेल लँडमार्कचे शटर हे 100 दिवसांनंतर उघडे केले। हॉटेल लँडमार्कच्या रूम आणि लॉबी ही सुद्धा संपूर्ण सॅनिटायझिंग करून प्रत्येक एसी हॉलमध्ये, एसी रूममध्ये, एसी सूट्समध्ये अद्यावत सॅनिटायझिंग व्यवस्था सुद्धा उपलब्ध करण्यात आलेली आहे। प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आलेले सॅनिटायझर त्यामध्ये वॉशरूम असो, बेडरूम असो, वॉश बेसिन असो किंवा गेस्ट रूम असो अशा प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझिंग हे करण्यात आलेले आहे। आणि एकूण संपूर्ण सूट्सपैकी फक्त 33% सूट्स हे अतिथींना वापरण्यासाठी देण्यात येणार आहेत। मात्र पर्यटनाला परवानगी नसल्यामुळे आता अतिथी कितपत येतात हाच एक मोठा यक्ष प्रश्न आहे। मात्र थोड्या प्रमाणात का होईना गेल्या 4 महिन्यांपासून संपूर्णपणे लॉकडाऊन असलेल्या या हॉटेल व्यावसायिकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। याबाबत अधिक माहिती देताना नितीन कदम यांनी सांगितले, आणि आता ज्यावेळेस 100 दिवसानंतर लॉकडाऊन ओपन झालेला आहे, हॉटेल अतिथीगृह सुद्धा ओपन झालेले आहेत, तर या पार्श्वभूमीवरती आपण जे आपले जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुविधा या उपलब्ध करून देणार आहात आणि सॅनिटायझेशन त्याच्यानंतर हातवाच्या कोणत्या कोणत्या सुविधा त्यांनी तुम्हाला सांगितलं? आम्ही सॅनिटायझर आणून ठेवलेलं आहे कस्टमरसाठी। मास्क शिवाय आम्ही रूममध्ये कोणाला ज्याच्याजवळ जर रूममध्ये राहायचं असेल तुम्ही म्हणजे जर बाहेर जाऊन आले तर ते तुम्हाला काय त्याला म्हणतो हे एंट्री करावी लागेल। हो, एंट्री तुमचं मेडिकल्स आम्ही टेम्परेचरची ते गन वगैरे हे पण सगळं म्हणजे गव्हर्नमेंटने जे सांगितलं आम्ही शासनाने जे सांगितलं आम्हाला ते सगळं आम्ही तयार करून रूम सगळ्या सॅनिटाईज करून ठेवलेलं आहे। आता आमच्या जो 30 रूम आहे 30 रूम आम्ही 10 रूमच्यावर आम्ही रूम देऊ शकत नाही का देता येणार नाही, कारण की एक रूम तर 24 घंट्यातच आम्ही दुसऱ्या कस्टमरला अवेलेबल करू, तशी करू शकणार नाही। तो शासनाचा नियम आहे, त्याच नियमाने आम्हाला चालणार आहे। आता थोडं 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 लाईन होईल। आणि आपल्या इथे साधारणतः दरवर्षी जर एक ॲव्हरेज पाहिला तर ऐन लग्नाचा जो सीझन होता हा सुद्धा आपला गेलेला आहे पूर्ण सीझन। आपल्या जर म्हणजे एवढे लग्न व्हायचे सगळे सीझन तो लॉस झाला, कस्टमरचे जो ॲडव्हान्स होता ॲडव्हान्स पेमेंट वापस द्यावं लागलं। आणि लॉस आता सांगू तर होणार लॉस झाला, आता त्या लॉसला भरून आता थोडं थोडं धीरे धीरे होईल। आजची कंडिशन एकदम आर्थिक कंडिशन एकदम वाईट आहे।
आता बँकेचे इन्स्टॉलमेंट आहे, सगळं लोन आहे, बाकी आता बिल 3-3.5 लाख बिल आलं न यूज करता, म्हणजे जे लाईट थोडं उतला 3 महिन्याचं, आता हे भरावं तरी कसं भरावं हा एक विचार आलेला आहे. मग आता उद्या आजपासून जसं आपल्या हॉटेलला प्रारंभ झालेला आहे आणि शासनाच्या सर्व नियमांचं आपण पालन करून म्हणजे पुनश्च लँडमार्क आजपासून जनसेवेमध्ये, ग्राहकांच्या सेवेमध्ये रुजू झालेलं आहे. आज आम्हाला तोच आनंद झाला का आज आमचं शटर 4 महिन्यापासून 100 दिवसानंतर आज शटर उघडलं आमच्या हॉटेल, तर लाईट्स लागले. आता धीरे आम्ही एवढा संघर्ष केला, ह्या संघर्षावर आम्ही निघूनच जाऊ, हिंमत हारून जमणार नाही. आज आनंद आम्हाला, पण हॉटेल खुललं, पण आता कस्टमर जे आमचे जुने कस्टमर आहेत ते वापस येईल तेवढा आमच्यावर विश्वास आहे त्यांना. आम्ही त्यांची पूर्ण इच्छा एक जेवणापासून कूक वगैरे सगळे बोलावले आम्ही. आता बाकी बाहेरगाव जरी गेले तर यायचे आहे, धीरे धीरे सगळं व्यवस्थित होईल. ठीक चालू झालं हेच आम्हाला आनंद आहे. आता लँडमार्कचे असंख्य चाहते व रोजचे ग्राहक यांना सुद्धा आपले हक्काचे लँडमार्क हे उपलब्ध होत असल्याचे बघून पहिल्याच दिवशी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. विदर्भ न्यूज करिता बडनेरा येथून शोएब खान यांचा हा वृत्तांत.